महात्मा गांधीजींच्या विचारांवर निबंध लिहिला म्हणून न्यायालयाने एका बलात्कार प्रकरणातील आरोपीची शिक्षा कमी केली आहे। हा निर्णय घेताना आरोपीने तुरुंगात स्वतःला सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याचं तरुण वय विचारात घेण्यात आलंय। नेमकी घटना काय होती आणि आत्ताचे सविस्तर अपडेट काय आहेत पाहूयात। 2016 ला ही घटना घडली आहे। त्यावेळी पीडित मुलगी फक्त 4 ते 5 वर्षांची होती। मुलगी शेजाऱ्याच्या घरी पाणी आणण्यासाठी गेलेली होती आणि तिथेच आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय। पॉक्सोच्या विशेष कोर्टाने या गुन्ह्यासाठी त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली। या शिक्षेच्या विरोधामध्ये आरोपीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती। तर कलामुद्दीन मोहम्मद इस्तेयार अन्सारी विरुद्ध महाराष्ट्र राज्य असं या केसचं नाव आहे। न्यायालयाने शिक्षा कमी का केली त्याची 4 प्रमुख कारणं आहेत। न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने शिक्षा कमी करताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत। पहिला महत्त्वाचा मुद्दा, आरोपीने तुरुंगामध्ये असताना महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित एका कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला होता आणि गांधीजींच्या विचारांवर निबंध देखील लिहिला होता। यातून तो स्वतःला सुधारू इच्छितो असं न्यायालयाला वाटलं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, गुन्हा घडला तेव्हा आरोपीचं वय फक्त 20 वर्ष होतं आणि त्याचा कोणताही जुना गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता। तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता, तो 2016 पासून सतत तुरुंगात आहे, सुमारे 8 ते 9 वर्ष। अगदी कोरोनाच्या काळातही त्याला जामीन मिळाला नव्हता। चौथा महत्त्वाचा मुद्दा, त्याने तुरुंगातील शैक्षणिक उपक्रमांमध्ये भाग घेतल्याची प्रमाणपत्रे कोर्टामध्ये सादर करण्यात आली। तर न्यायालयाने स्पष्ट केलं की पीडित मुलीची साक्ष ही खरी आहे, त्यामुळे त्याचा गुन्हा सिद्ध झाला। मात्र आरोपीचं वय आणि त्याचं सुधारण्याचे प्रयत्न पाहता जन्मठेप ही शिक्षा थोडी जास्त वाटते। त्यामुळे न्याय मिळवून देण्यासाठी 12 वर्षांची शिक्षा पुरेशी आहे असा निष्कर्ष कोर्टाने काढलाय। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आरोपीने आतापर्यंत जितका काळ तुरुंगामध्ये घालवलाय तो आता या 12 वर्षांच्या शिक्षेतून वजा केला जाणार आहे। या विशिष्ट प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने आरोपीचा गुन्हा माफ केलेला नाहीये, तर फक्त शिक्षेचं स्वरूप बदललंय। कायद्याच्या भाषेत याला रिफॉर्मेटिव्ह थेरी म्हणजेच सुधारणावादी सिद्धांत असं म्हणतात। तुरुंगातील वागणूक आणि शैक्षणिक उपक्रमांमधील सहभाग यावरून शिक्षा कमी करण्याचा निर्णय तुम्हाला पटतो का? यामुळे इतर कैद्यांना सुधारण्याची प्रेरणा मिळेल की गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती कमी होईल? तुम्हाला काय वाटतंय? आरोपीला सुधारण्याची संधी मिळायला हवी हे ठीक आहे, पण अशा निर्णयांमुळे पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळाला असं वाटतंय का? आपलं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा।